नागपूरकडून अमरावतीमध्ये येताना सुरुवातीला जर आपण पाहिलं तर रिंग रोड आहे आणि या रिंग रोडच्या माध्यमातून वलगाव असेल, दर्यापूर, चांदूर बाजार, अचलपूर, परतवाडा, धारणीला जाणारी जी आहे ती संपूर्ण वाहतूक याच रिंग रोडवरून केली जाते। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या रिंग रोडमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते अपघात वाढलेले होते। नागपूरकडून येणारे वाहनं अमरावतीकडे जाणारे आणि अमरावतीकडनं नागपूरला जाणारे वाहनं आणि अशातच या रिंग रोडवरून जेव्हा वाहनं रस्ता बदलायचे त्यावेळेस जर आपण पाहतो या भागामध्ये अपघात व्हायचे आणि यावर संपूर्ण इलाज म्हणून जर आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाची जी आहे ती निर्मिती करण्यात आलेली आहे। जवळपास या उड्डाणपुलाचं 70% एवढं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये जे आहे ते पूर्ण उड्डाणपूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचं बोललं जातं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो रहाटगाव आणि टोल नाक्याच्या मध्यंतरी असलेला हा संपूर्ण महत्त्वाचा अत्यंत रिंग रोड आहे। शहराच्या बाहेरून हा रिंग रोड जाते आणि वाहतूक जी आहे ती यामुळे या रिंग रोडमुळे कमी झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे जर आपण पाहतो या भागामध्ये अपघात देखील वाढलेले होते आणि हे अपघात टाळता यावे यासाठी जर आपण पाहतो कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाचं जे आहे ते बांधकाम करण्यात आलेलं आहे। जवळपास 70% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी स्लॅब जो आहे तो महाकायचा स्लॅब या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी या स्लॅबचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याच खालून जर आपण पाहिलं तर रिंग रोडला जाणारी वाहतूक या पुलाच्या खालून केली जाणार आहे आणि नागपूर किंवा मग नागपूरकडनं अमरावतीला येणारी वाहतूक जी आहे ती या पुलावरनं केली जाणार आहे। हा पूल सुरू झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे। तसेच वेळ जो आहे तो वेळ देखील या संपूर्ण मार्गावर प्रवासाचा कमी होणार आहे। जवळपास जर आपण पाहतो 70% काम जे आहे ते संपूर्ण उड्डाणपुलाचं पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये हा संपूर्ण उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।